हॅलो एव्हरीवन, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. आणि काल मी डिशवॉशर लावलं नव्हतं, आज सकाळी लावलं होतं. आणि माझ्या डिशवॉशरला अशी परफेक्ट अशी खास डिशवॉशरची जागा नाही आहे घरामध्ये. सो हे नाटक मला रोज करावं लागतं, इकडून ओढावं लागतं, तिकडून ओढावं लागतं. आणि माझी मेड येऊन गेली, पण डिशवॉशर चालू होतं, सो तिथलं ती पुसू शकली नाही. तर मी आता ते पुसून घेते. डिशवॉशरसाठी मला ट्रॉली घ्यावी लागेल, कारण रोज मला ते जड होतं. नुसतं रिकामं ओढणं ठीक आहे तरी पण त्यात भांडी घातली की ते आणखी जड होतं आणि मग ते ढकलायला वगैरे खूप इरिटेटिंग होतं. आजचा जो व्लॉग आहे तो मी स्टार्ट केला आहे युद्धवीर अकिराला सोडून आल्यानंतर, नवाबला पण फिरवून आणल्यानंतर. आणि आता मी लंच प्रिपेअर करते इथे. मी ना माझ्यासोबत असा कंटिन्युअस पाण्याचा ग्लास किंवा बॉटल ठेवते, कारण कामाच्या गडबडीत मला असं लक्षात आलं होतं की मी पाणी खूप कमी पिते. जेव्हा मी डाएट करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण तर एवढं पाणी पिऊ शकतो. सो तेव्हापासून नेहमी माझ्यासोबत एक ग्लास असतो किंवा पाण्याची बॉटल असते. मी कंटिन्युअस, जरी मला तहान नाही लागली तरी पाणी पित असते. जनरली विंटर्समध्ये पाणी प्यायलं जात नाही, पण आपल्याला गरज तर पाण्याची असतेच असते. सो ही जी हॅक आहे ती मी यूज करते. तुमचं पण पाणी कमी पिलं जात असेल, आय एम शुअर कमी पिलं जात असणार आहे, तर नक्की तुम्ही असं स्वयंपाक करताना वगैरे स्टार्ट करा. आणि इथं मी कुळथाची पिठी जी असते ती केलेली आहे. हे जे आहे ते अभिषेकला खूप आवडतं. आज स्वयंपाकाचा फार काही तामझाम नाही आहे, जस्ट नॉर्मल जेवण असणार आहे. म्हणजे कुळथाची पिठी आणि भात, चपाती वगैरे काही नाही. आणि फिश फ्राय करणार आहे. अभिषेक आता अकिराला घ्यायला जाईल, त्यावेळी फिश घेऊन येईल आणि मग मी फिश फ्राय करेल. मीठ जे आहे ते मी पिंक सॉल्ट यूज करते. ऑलमोस्ट आता 3 ते 4 वर्ष झाली. नॉर्मल मीठ मी यूजच नाही करत. आणि त्यानंतर ना इथं मी काही पॉईंट्स लिहून घेते, कारण होतं असं की मी जेव्हा ब्लॉग शूट करत असते ना, तर त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये खूप सारे पॉईंट्स असतात की मी हे बोलेन, मी ते बोलेन. आणि मग तो ब्लॉग मी आज शूट करते, रात्री एडिटिंग करते आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला व्हॉइस ओव्हर देते. पण व्हॉइस ओव्हर द्यायच्या वेळेला मी काहीतरी भलतंच बोलते. म्हणजे मी जे ठरवलेलं असतं ते राहतं बाजूला आणि मी काहीतरी भलतंच बोलते. आणि ही जी जागा आहे ना, ती नवाबचं कोंब करायची जागा, म्हणजे नवाबचे केस इथं विंचरते मी. तर त्याला आता तेच वाटायला लागले, मी इथं बसले म्हणजे मम्मा आता येऊन माझे केस वगैरे विंचरणार की काय. आणि ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये बघा तुम्ही, मी एडिटिंग करताना पण मी बघितलं होतं की पूर्ण ब्लॉगमध्ये नवाब ना प्रत्येक ठिकाणी जिथे मी असेल तिथे येईल. असं नाही की माझ्या समोरच येऊन बसेल. आता तर तो समोर येऊन बसलाय, कारण त्याची अपेक्षा आहे की मी त्याचे केस विंचरावे. पण इतर वेळेला मी बेडरूममध्ये आहे तर तो बेडरूमच्या बाल्कनीत जाऊन त्याच्याच याच्यात असेल, पण जिथे मी जाते तिथेच तो असतो. त्यानंतर अभिषेक मुलांना घेऊन आला आणि इकडे फिश जो आहे तो स्वच्छ मी धुवून ठेवला आहे. आणि तो बोलला की मी त्याला मॅरिनेशन वगैरे लावतो. आणि त्यासाठी त्यानं मला सांगितलं मी करतो, पण त्याच्यासाठी सगळी हेल्प ही मला करायला लागते. हे जे मसाले सगळे होते ते मी काढून ठेवले होते. मिक्सरमध्ये जे वाटण आहे ते मी मिक्सरला लावून ठेवलं होतं. फक्त मिक्स करून जे काय फिशला लावायचं आहे तेच फक्त अभिषेक करणार आणि मग सांगणार की आजचा फिश जो आहे तो मी बनवलेला आहे. एनिवेज, तुमच्याही घरी असं होतं का, मला नक्की सांगा. ओके, आणखी एक गोष्ट, मी ना खूप वेगवेगळे पदार्थ बनवत असते. जसं की म्हणजे वेगळे चिकन फ्रायमध्ये भरपूर सारे वेगवेगळी व्हरायटी मी बनवते. बरंच काही बनवत असते. नॉर्मल जेवण मी खूप कमी वेळेला बनवते, कारण अभिषेक खूप फूडी आहे आणि त्याच्यामुळे मी पण खूप फूडी झाली आहे. सो आम्ही वेगळं बनवतो, खूप वेगळं खातो, पण हेल्दी खातो. तर तुम्हाला रेसिपीज बघायला आवडतील का ते सांगा. सध्या मी रेसिपीज जास्त तुम्हाला दाखवू पण नाही शकत आहे, कारण माझा जो ट्रायपॉड आहे ना तो नॉर्मल आहे, असं 360 डिग्रीमध्ये तो वळत वगैरे नाही आहे. त्यामुळं मग मी दाखवू पण शकत नाही. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग मी तसा ट्रायपॉड मागवेन आणि मग ते मी तुम्हाला रेसिपीज वगैरे दाखवेन. कारण आत्ता जो ट्रायपॉड आहे तो काम चलाव आहे, फक्त रेसिपीजसाठी मला तो घ्यावा लागेल. सो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि ना मला स्लो काम करायला खूप म्हणजे असं कंटाळा येतो ना. मी स्लो काम करते ना, कोणी करत असेल तर माझं डोकंच फिरतं. आणि अभिषेक गेले 15 ते 20 मिनिट झालं, जे मी काय बनवून ठेवलेलं होतं ते फक्त त्या सुरमईला लावून ठेवतोय. तर मला खूप इरिटेट व्हायला लागलंय. कधी एकदा हे आटपतंय आणि कधी एकदा मी कट्टा साफ करते, असं मला झालंय. ओके, तर ही जी क्लिप आहे ती काल रात्रीची आहे. काल रात्री मी शूट करून ठेवलेलं. ही जी मिठाई आहे ना, ही खरंच खूप सुंदर असते. तोंडात ठेवलं की तुम्हाला असं वाटेल की चीजच आहे की काय, पण हे खूप हेल्दी आहे. तर ते अभिषेक कट करत होता. ही जी रेसिपी आहे ना, अभिषेक आता परत आणि बनवेल, कारण हे जे आहे ते आमच्यात लगेच संपतं. म्हणजे एवढ्या मोठ्या ह्या ज्या वड्या बनतात ना, त्या हार्डली 2 दिवसांमध्ये संपून जातात.
सो तो आता नेक्स्ट जेव्हा घरी असेल त्यावेळी तो बनवेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही डाएटमध्ये पण खाऊ शकता आणि खूप सुंदर, म्हणजे आत्तापर्यंत अशी मिठाई मी कुठे बघितली नव्हती. तर जे काय आता शिल्लक राहिलं एवढं तर संपलेलं आहे, आम्ही चौघांनी हे एवढं संपवलेलं आहे. आणि थोड्याशा ज्या आता ते राहिलेल्या आहेत त्या जी मिठाई जी आहे तर ती मी काढून ठेवते, त्याचे क्यूब्स किंवा वड्या ज्या आहेत त्या मी काढून ठेवेन आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि हा जो किचनचा कट्टा आहे ना त्याच्यावरती तुम्हाला असं पांढरे पांढरे डॉट दिसत असतील तर ना ते त्याच्यातच आहे, म्हणजे ते जे प्लॅटफॉर्म आहे तोच तसा आहे. म्हणजे कधी असा कट्टा खूप साफ असा कधी वाटत नाही. माझ्या आधीच्या घरचा जो होता तो एकदम क्लीन अँड नीट वाटायचा. हा कितीही तुम्ही स्वच्छ करा ते क्रिस्टल जे आहेत ते त्यातच असल्यामुळे ना तो साफ होतच नाही. ओके, इथं मी ब्लर केलंय, आम्ही जेवायला बसतोय, मी वाढतीये आणि इथं मी ब्लर केलंय कारण युद्धवीर पूर्ण उघडा आहे, फक्त चड्डीवर बसलाय. सो मी ब्लर केलेलं आहे ते. आणि मग आता आम्ही इकडं सगळे मिळून जेवून घेतो. युजली आम्ही डायनिंग टेबलवर जेवत नाही, आम्ही अगदी रेअर डायनिंग टेबलवर जेवतो, आम्ही खाली बसूनच जेवतो. तुम्ही काय करता तेही सांगा, कारण अशा डायनिंग टेबल वगैरे घ्यायची खूप हौस असते पण आपण त्याचा यूज वेगळ्याच गोष्टींसाठी करत असतो. माझ्या डायनिंग टेबलवर तर वस्तू असतात, औषधं असतात, मुलांचा अभ्यास तिकडे होतो, पण आम्ही कधी जेवत असं नाही डायनिंग टेबलवर. जेवण करून थोडा वेळ आम्ही झोपलो आणि त्यानंतर अकिराची ट्युशन आजपासून मी स्टार्ट केली. गॅप पडलाय भरपूर, तिला मी सोडायला जाते. वीरू आणि मी आम्ही दोघं पण जातोय, अभिषेक घरी नाहीये त्यामुळं जावं लागतंय. तिकडून आम्ही सोडून तिला आलो. आता मला एक चांगला तास 1.5 तास मध्ये मिळतो कामावरायला संध्याकाळची आणि नवाब बसतो छान एकटा घरामध्ये, मस्त बसतो. आल्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला. अकिराला आज भूक नव्हती कारण फिश खाल्ला होता तर थोडंसं हेवी झालं होतं, तर ती बोलली मम्मा मी काही खाणार नाही आहे. मग वीरू पण बोलला की मला चहा बिस्किट खायचं आहे. मी आठवड्यातून एकदा वगैरे माझ्या मुलांना चहा बिस्किट देते, मी पण खाते, म्हणजे जर माझं डाएट नसेल तर, आणि असेल तर मग शक्यतो मी टाळते. तर इथे मी चहा बनवते आमच्या दोघांसाठी. आणि ना आणखी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, म्हणजे विचारायची आहे की तुम्ही तुमच्या मुलांना TV बघायला देता की नाही. कारण मी हल्ली रील्स वगैरे बघते ना, जे मॉम इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचे, तर ते लोक सांगतात की नाही आठवड्यातून एकच दिवस आमचा मुलगा जो आहे तो TV बघतो की आमची मुलगी जी आहे ती TV बघते. सो माझ्या घरी असं होत नाही, कारण माझी मुलं फोन खूप जास्त नाही यूज करत, म्हणजे नाहीच यूज करत, पण TV ते दिवसातला सगळं मिळून 1 तास 1.5 तास तरी त्यांच्या आवडीचे प्रोग्राम जे असतात ते बघतात. आणि मी पण त्यांना बघायला देते, कारण तो एक विरंगुळ आहे. आपण TV बघतो, मुलांनी पण बघायला पाहिजे असं मला वाटतं. सो मला हे सांगा की मी कुठे चुकतीये का की मुलांना रोज TV बघायला देते, की हे बरोबर आहे की आठवड्यातून एकदाच दिलं पाहिजे बघायला, की रेग्युलर मुलं TV बघू शकतात. हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, याची मला गरज आहे. तुम्ही काय करता ते सांगा. त्यानंतर मी आता इथे झाडांना पाणी घालते. आणि मी मगाशी बोलले ना की नवाब कंटिन्युअस जिथं मी जाते तिथं येतो, तर हे असं आहे. आता त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं पूर्ण, तुम्हाला तोच दिसत असेल. आणि नवाबच्या जातीबद्दल, म्हणजे कोणती ब्रीड आहे हे मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, तर नवाब चावचाव आहे. ही एक चायनीज ब्रीड आहे आणि हे मी मागवलेलं आहे अमरावतीवरून. पुण्याचा डीलर होता, त्यांनी मला अमरावतीवरून मागवून दिला होता नवाब आता ऑलमोस्ट 1.5-1.5 वर्षांचा झालेला आहे. नेक्स्ट इयर तो 2 वर्षांचा होईल. आणि मुलंसुद्धा आजूबाजूला जातात, पण हे जे आहेत ना, म्हणजे कुत्री झाली मांजर झालं, ते आपल्याला सोडत नाहीत, म्हणजे कुत्री तर कधीच सोडत नाहीत. चहा रेडी आहे आणि आता मी मस्त बसून जरा चहा पेन. ह्या 2-4 दिवसांमध्ये, म्हणजे मी जशी सुट्टीवरून परत आली आहे, मी बुक्स वाचलेलेच नाही आहेत, पण आज पण वाचणार नाही आहे. असं नाही की मी वाचते वगैरे, काय माहिती ती एक लिंक तुटली की तुटली. ते आपण याच्यामध्ये असलं सिरियलचं असतं तसं की आज हे झालं मग उद्या काय होणार, तसंच सेम बुक्सचं असतं की आज आपण हे वाचलं, इथंपर्यंत संपवलं, आता उद्या काय असेल, अशी एक क्युरिओसिटी असते. बट आता तसं काही नाही आहे, पण मी सुरू करेन, कारण रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोबाईलमध्ये मी वाचते, फेसबुकला काही ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये मी आहे, तर तिकडे येत असतात लेख छान छान, ते मी वाचते. बट असं होत नाही की रेग्युलर ते वाचलंच जाईल. किंवा फेसबुकवर जेव्हा आपण वाचत असतो, कोणाचा मेसेज आला किंवा आणखी काही जोक व्हॉट्सअपला आला, तर आपण तिकडे शिफ्ट होतो. त्यामुळे पुस्तक वाचणं हे मला खूप, म्हणजे माझी गरज वाटते ती, जी की मी 2-3 दिवसात पूर्ण केली नाही आहे. आता माझ्याकडे आलेला आहे एक पार्सल,
तर ते पार्सल मी अजूनपर्यंत ओपन केलंच नव्हतं. मी विचार केला की चला संध्याकाळी आरामात तुमच्यासोबतच ओपन करेन आणि मगच बघेन. आणि हा जो वेळ आहे ना, संध्याकाळची वेळ, इकडे सनसेट, माझ्या घरातून सनसेट दिसतो. तर हे जे आहे ना वातावरण खूप सुंदर आहे. म्हणजे मी आयफोनमधूनच शूट करते तरी ते एवढं सुंदर जे आहे, नॅचरल जे आहे ते फोनचा कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत आहे, पण खूप सुंदर असतं. यानंतर पूर्ण आकाश जे आहे ते असं नारंगी टाईप होतं, खूप छान होतं. तर आता हे मी काय मागवलं आहे, तर हा मी मॉप मागवलेला आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे मॉप, पण हा एकदम वेगळा मॉप मला वाटला. हा जो आहे तो मी माझ्या मावशीच्या घरी माझ्या भावाच्या बायकोनं मागवला होता. तर मी आता गेले होते तर ते मी बघितलं आणि मग मला खूप आवडला. त्याला ना अशी एक बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये तुम्ही पाणी घाला, फिनाईल घाला किंवा बाकीचं काही घाला आणि ते क्लीन करायचं. आता हे मी असेंबल करेन आणि यूज करून बघेन. ह्याचा जो मॉप आहे तो पण ना 360 डिग्री फिरतो, म्हणजे पूर्ण गोल फिरतो. आता तुमच्या इथं लक्षात येत असेल की फॅनसारखा गोल फिरतो, खूप छान आहे. आणि ती जी बॉटल आहे त्याच्यासाठी वरती पंप आहे, हँड पंप आहे. तो असा दाबला की वरती जो दिसतोय तो दाबला की त्यातून ते बाहेर येतं. तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेन याची. आणि खूप स्वस्त आहे, असं नाही की खूप महाग आहे वगैरे, अगदी अफोर्डेबल आहे. त्यानंतर मी इथं कुकर लावून घेते कारण अकिरा काही खाऊन गेली नाही आहे. सो ती आल्या तिला भूक लागेल आणि 6:30-7 वाजता आल्यानंतर मी तिला स्नॅक्स वगैरे देणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल, कारण ती परत जेवणारच नाही. म्हणून मी माझा डिनर ऑलमोस्ट डन आहे. तर फक्त इथे मी आता कुकर लावायचा बाकी आहे आणि युद्धवीरला ओरडते कारण तो ट्रायपॉड घेतोय आणि हलवायचा प्रयत्न करतोय. सो त्याला इथे ओरडते की नको हलवू वगैरे. आणि ना मी आधीचे माझे ब्लॉग्स बघितले, मैथिली ब्लॉग्सवरचे. या ब्लॉग्समध्ये मी खूप बोलतीये, खूप म्हणजे खूप बोलते. माझ्याकडे एवढे विषय कुठून आलेत मला समजत नाही. मे बी हे 2 वर्षाचा 1 वर्षाचा जो गॅप आहे त्यामुळं हे इतकं मला तुमच्याशी बोलावं असं वाटत असेल. तर म्हणून मी खूप जास्त बोलते. आधीच्या ब्लॉग्समध्ये मी इतकी बोलायची नाही. त्यानंतर इथं मी वॉशिंग मशीन लावते. जनरली मी दुपारच्या वेळेला लावते, बट आज मला वेळच मिळाला नाही, सो मी आत्ता लावून घेते. आणि हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते ना, ते जे आहे ना वॉशिंग मशीनचा दरवाजाच ओपन होत नव्हता. पुढे असा उंबरा आहे कट्टा असल्यासारखं आणि ते ओपनच होत नव्हतं. त्यामुळं मी कसं बसं त्यामध्ये कोंबलेत अक्षरशः कपडे, कारण अभिषेक घरी नाही आहे आणि ते पाठीमागे ते जात नाही आहे. म्हणजे तेवढी ताकद माझी जी आहे ती पुरत नाही आहे. मी नेहमी कपड्यांमध्ये कम्फर्ट यूज करते. मी पावसाळ्यात कम्फर्ट यूज करायला सुरू केलं, पण त्यानंतर असं झालं की आता कम्फर्टशिवाय कपडे धुवूच शकत नाहीत आणि इनकेस धुतले तर ते कपडे असे धुतलेत आणि फ्रेश असे वाटतच नाहीत. मग मी कम्फर्ट रेग्युलर बेसिसवर यूज करते सध्या. त्यानंतर मी नवाबला घेऊन गेले वॉकला. मॉर्निंग वॉक जो असतो तो आमचा मस्त लॉंग असतो, कारण त्यावेळी मुलं घरी नसतात. आणि संध्याकाळी जर अभिषेक घरी असेल तर अभिषेक त्याला घेऊन जातो. तो तर लॉंगेस्ट वॉक असतो, खूप जास्त, म्हणजे आलं की नवाब झोपूनच जातो. पण मुलं आता घरात असतात त्यामुळं मग मी अगदी 10-15 मिनिटाचा वॉक घेते आणि येते. त्यानंतर ही माझ्या अपार्टमेंटची खालची लॉबी आहे. तर ना इथे मी खूप छान इथे फोटोज येतात. इथली लाईट म्हणा किंवा हा मिरर म्हणा, इथे खूप सुंदर फोटोज येतात. जेव्हा मी छान रेडी होते ना तेव्हा मी इथे फोटोज घेते. ओके, सो आता फायनल काम, डिशवॉशर लावते. आज 2 वेळा लावायला लागलं कारण काल मी लावलं नव्हतं, तर ते कालचंच सकाळी लावलं आणि आत्ता मी आजच्या ह्याचं लावते. आणि मी वाट बघत असते डिशवॉशर कधी भरतंय, कारण कमी भरलं तर लावू शकत नाही, जास्त भरलं तर खूप जास्त भांडी हाताने घासायला लागतात. सो डिशवॉशर मी अगदी वाट बघते आणि आज मग संध्याकाळी अगदी ते फुल झालं तर इथे मी लावते डिशवॉशर. तर येस, हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय बघायची इच्छा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला कमेंट करणं पॉसिबल नसेल तर मला इंस्टाग्रामवर सांगितलं तरी चालेल की कोणत्या टाईपचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील आणि आत्ता मी जे बघते ते तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहेत, यामध्ये काय कमी आहे हे पण सांगा. पुन्हा भेटेन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.